बाकी कोणतीही प्रजाती पृथ्वीचा नाश का करत नाही, पण आपण करतो. आपण जेव्हा हवामान बदलाबद्दल बोलतो तेव्हा बहुतांश प्रदूषण मोठ्या कॉर्पोरेट्सकडून होतं आणि मग आपण म्हणतो की व्यक्तींचा सहभागही हवामान बदलात महत्त्वाचा आहे. यामधला संबंध समजून घ्या. ते उत्सर्जन करतात कारण ते उत्पादन करतात. ते उत्पादन करतात कारण ते विकतात, आणि ते विकतात कारण तुम्ही खरेदी करता. तिथेच गोष्ट संपत नाही. तुम्ही उत्पादन नंतर खरेदी करता, आधी तर प्रचाराची खरेदी करता, आणि तो प्रचार असतो तत्वज्ञानाच्या मुखवट्यात लपलेला, पॉप कल्चरच्या रूपात. आणि जर प्रचार होत आहे तर तुम्ही नेहमी विचारलं पाहिजे, शाश्वतता आतून येते का, म्हणजे आध्यात्मिक पातळीवर किंवा अचेतन मनातून किंवा चेतनेतून? कृपया समजून घ्या. ही सस्टेनेबिलिटीची गोष्ट या पृथ्वीवरच्या अब्जावधी प्रजातींपैकी फक्त आपल्या प्रजातीसाठीच का महत्त्वाची आहे? खरं तर हा प्रश्न खूप मूर्खपणाचा वाटतो, नाही का? आपण सस्टेनेबल कसे राहू शकतो असा प्रश्न मासा विचारत नाही, हरिण विचारत नाही, सिंहही विचारत नाही. का बरं? कारण आपल्याकडे एक गोष्ट आहे जी इतर प्रजातींकडे नाही. आपण सतत अस्वस्थ, बेचैन, अपूर्ण आणि असमाधानी का राहतो हे आपण अजून ओळखलेलं नाही. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे जे काही आपण करत असतो ते खरंच आपल्याला पूर्णत्व देण्यात यशस्वी होत नाही. हॅलो सर, माझं नाव हिमांशू आहे आणि मी इथे सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंटमध्ये MBA करत आहे. माझा प्रश्न असा आहे की सस्टेनेबिलिटी ही आतून येते का, म्हणजे आध्यात्मिक पातळीवरून, सबकॉन्शियस किंवा चेतनेतून? बघा, सुरुवात करायला दुसरा मुद्दाच नाहीये. कृपया समजून घ्या. ही सस्टेनेबिलिटीची गोष्ट या पृथ्वीवरच्या अब्जावधी प्रजातींपैकी फक्त आपल्या प्रजातीसाठीच का महत्त्वाची आहे? खरं तर हा प्रश्न खूप मूर्खपणाचा वाटतो, नाही का? आपण सस्टेनेबल कसे राहू शकतो असा प्रश्न मासा विचारत नाही, हरिण विचारत नाही, सिंहही विचारत नाही, किंवा जे प्राणी नामशेष झालेत किंवा भविष्यात दिसतील त्यांच्यावर लागूच होत नाही. कारण हा एक विचारशून्य खेळ आहे. प्रत्येक प्रजाती अशीच असते, अशीच बनलेली आहे. ही एखादी अतिरिक्त गोष्ट म्हणून विचारात घेता येत नाही. पण आपल्या बाबतीत कसं आहे? कारण आपल्याकडे एक गोष्ट आहे जी इतर प्रजातींकडे नाही. आतून उठणारी एक तीव्र ओढ, उपभोगाची. ही इच्छा कुठून येते? आतून येणाऱ्या खोल अस्वस्थतेतून. अस्वस्थता एक सत्य आहे कारण आपण ती अनुभवतो. आपण आपल्या सध्याच्या परिस्थितीवर समाधानी नसतो. आपण अस्वस्थच राहतो. पण आपल्याला ही अस्वस्थता कुठून येते हे माहीत नसतं. म्हणून आपण उपभोगात्मक उपाय शोधतो. मी ठीक नाहीये म्हणून मला बाहेर मॉलला जाऊ द्या किंवा परदेशात सुट्टीची योजना करू द्या, आणि त्यामुळे मी ठीक होईन. इतर प्रजातींना या समस्येला सामोरं जावं लागत नाही. ते आधीच ठीक आहेत. त्यांना थोडं खायला द्या, त्यांची मूलभूत शारीरिक गरज पूर्ण करा, आणि ते ठीक आहेत. माणसं जनावरांसारखी ठीक असू शकत नाहीत, आणि त्याचमुळे ही सगळी प्रक्रिया एक आध्यात्मिक समस्या बनते. आपण प्राण्यांसारखे ठीक होऊ शकत नाही, कारण की आपल्याला आपल्या आजाराचं, आपल्या अंतर्गत स्थितीचं योग्य निदान झालेलं नाही. म्हणूनच आपण आपल्या आतल्या समस्यांवर चुकीचे उपाय शोधतो. हो ना, एखाद्या गोष्टीचं योग्य निदान झालं नाही तर त्यावरचा उपचार नक्कीच चुकीच्या दिशेने जाईल. आपल्याला का सतत अस्वस्थ, बेचैन वाटत राहतं हे आपण अजून ओळखलेलं नाही. अपूर्ण, असमाधानी, पण आपण त्याचं मूळ कारण शोधत नाही. म्हणून आपण एक खूपच सोपी आणि स्वस्त युक्ती वापरतो. रिटेल थेरपी. खरेदी करा आणि रिलेशनशिप बनवा.
आणि लेकरं जन्माला घाला. किंवा जगभर फिरून या. हे उपाय आहेत आपण केलेले. याच उपायांमुळे सस्टेनेबिलिटी धोक्यात येते. यात अर्थातच जलवायू संकटाचा समावेश होतो. आपल्याला समस्या आहे कारण आपल्याला खरी समस्या काय आहे हेच माहीत नाही. तुम्हाला दिसतंय का, सगळं तसं आतून सुरू होतं. इतर कोणतीही प्रजाती पृथ्वीचा नाश का करणार नाही, पण आपण करू. कारण आपल्या आत एक पोकळी आहे आणि ती पोकळी भरली जावी अशी तिची मागणी असते. आपल्याला अजून तयार केलेल्या वस्तू हव्या आहेत, नैसर्गिक वस्तू हव्या आहेत. हे हवं, ते हवं, अजून मांस, अजून हे, अजून आराम, अजून पैसे हवीत. दुःखाची गोष्ट म्हणजे त्यापैकी काहीच खरं तर समाधान देण्यात यशस्वी होत नाही. पण तुम्हाला अजूनही अखंडपणे उपभोगायचं असतं आणि ही अखंड भूक निर्माण होते आध्यात्मिक गरजेतून. त्यालाच आपण सस्टेनेबिलिटी क्रायसिस म्हणतो. म्हणूनच जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल शाश्वततेच्या प्रश्नाबाबत, तर तुम्हाला स्वतःकडे पाहावंच लागेल. तुम्हाला त्या अदृश्य गोष्टीकडे पाहावं लागेल ज्याला अहंकार म्हणजेच सेल्फ म्हणतात. तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल आणि विचारावं लागेल तुम्हाला खरंच काय हवंय. कारण तुम्हाला आधीच खूप काही दिलं आहे, पण तुम्ही कधीच समाधानी वाटत नाही. जेव्हा मी इतरांकडे पाहतो ज्यांना तुमच्यापेक्षा 1000 पट अधिक मिळालेलं आहे, तेव्हाही मला असं जाणवतं की ते सुद्धा समाधानी नाहीत. पण अहंकाराला अधिकाधिक खुश करताना तुम्ही पृथ्वीचा नाश करताय. दररोज 100 प्रजाती किंवा कदाचित त्याहून अधिक नष्ट होतात माणसाच्या हस्तक्षेपामुळे. त्या व्यतिरिक्त तुम्ही सस्टेनेबिलिटीच्या अंमलबजावणीसाठी खूप चांगलं काम करत आहात. कंपन्या आणि युरोपियन युनियन सारख्या संस्था आधीच अशा गोष्टी विकसित करून अंमलात आणत आहेत. पण भारत अजून त्या टप्प्यावर पोहोचला नाहीये. आपण भारतात अशा गोष्टी करू शकतो का? आपण त्या इथे लागू करू शकतो का? एक स्वतंत्र आणि सार्वभौम संस्था जशी की एखादी कंपनी किंवा देश, त्यांच्यासाठी मी कधीच कोणतंही बंधन घालू शकत नाही. मी फक्त त्या सूचना देऊ शकतो ज्या मी स्वतः पाळतो. आणि या सूचना देणे कठीण नाहीये. कारण जे काही कुटुंब पातळीवर घडतंय, मग सामाजिक पातळीवर, मग कॉर्पोरेट पातळीवर आणि मग राष्ट्रीय व जागतिक पातळीवर घडतंय, हे सगळं खरं तर स्वतःपासूनच सुरू होतं. सगळे समूह त्यांच्या घटकांचं प्रतिबिंब असतात आणि तुम्ही तेच आहात. जर तुम्ही कसे वागता ते पाहू शकलात, तर तुम्हाला हे बघता येईल की कंपनी कशी वागते. कारण एका कॉर्पोरेशनचं स्वतःचं अस्तित्व नसतं. त्यामध्ये काही लोक असतात जे स्टेकहोल्डर्स आहेत. ते कंपनी चालवतात, ज्यांची मालकी आहे, ज्यांनी ती बनवली, जे ती बंद करू शकतात. ती कंपनी त्यांच्यासाठी अस्तित्वात आहे. जर तुम्ही स्वतःच्या सहज प्रतिक्रिया आणि इच्छांकडे नीट पाहिलं, तर तुम्हाला कळेल की जगातली सगळ्यात मोठी कंपनी ही अगदी तसंच काम करतेय. लहान मुलांची प्रवृत्ती समजली तर तुम्हाला ती प्रवृत्ती समजेल की कॉर्पोरेशन सुद्धा तसेच असतात. जर तुम्हाला समजलं की एक लहान मूल कसं वागतं, तर तुम्हाला हेही दिसेल की टेक्नॉलॉजी क्षेत्रातले मोठे दिग्गज कसे काम करतायत किंवा मोठ्या तेल कंपन्या कशा चालतात.
मी आशुतोष शुक्ला. आपण कॉर्पोरेट्सबद्दल बोलत होतो. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा आपण क्लायमेट चेंजबद्दल बोलतो, तेव्हा जास्तीत जास्त प्रदूषण मोठ्या कॉर्पोरेट्सकडून होतं. आणि मग आपण असंही म्हणतो की क्लायमेट चेंज विरुद्धची लढाई ही वैयक्तिक पातळीवर सुरू होते. तर मग हे सगळं आपण कसं वर्गीकृत करावं? आणि वैयक्तिक योगदानाचं या संपूर्ण गोष्टीत खरंच काही महत्त्व आहे का? तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मला आकड्यांबद्दल खात्री नाही, कारण ते सतत बदलत असतात. पण जवळपास 40 ते 50% उत्सर्जन काही मोजक्या कंपन्याच करत आहेत. हे सगळं तुम्ही कुठे सीमा आखता त्यावर अवलंबून आहे. पण मला वाटतं की केवळ 25 ते 50 कंपन्या मिळून जवळपास 40 ते 50% जागतिक कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटू लागतं की मग सामान्य व्यक्तीचं योगदान फारसं काही नाही. ही चूक प्रचंड मोठ्या कंपन्यांची आहे. पण कृपया यातला संबंध बघा ना. कॉर्पोरेशन्स आपापलं उत्सर्जन करू शकतात का? जर सगळ्यात आधी एखादा ग्राहक त्यांच्या प्रचाराला बळी पडायला तयार नसेल आणि मग त्यांची वस्तू घ्यायला तयार नसेल तर ते उत्सर्जित करतात कारण ते उत्पादन करतात. बरोबर ना? आणि ते उत्पादन करतात कारण ते विकतात. आणि ते विकतात कारण तुम्ही विकत घेता. म्हणून ते उत्सर्जन करतात कारण ते उत्पादन करतात. ते उत्पादन करतात कारण ते विकतात. आणि ते विकतात कारण तुम्ही खरेदी करता. इथेच थांबत नाही हे. तुम्ही उत्पादन नंतर खरेदी करता. आधी प्रचाराला बळी पडता. आणि प्रचार म्हणजे ती तत्वज्ञानाच्या मुखवट्यामागे लपलेली पॉप संस्कृती. आपण ज्या संस्कृतीत वाढलो आहोत, जिने आपल्याला जन्म दिला आणि जिने आपल्याला घडवलं, तीच आपली संस्कृती आहे असं आपल्याला वाटतं. पण खरं तर तसं नाहीये. ती एक प्रचार यंत्रणा आहे. एक ग्राहकतावादी प्रचार आहे. आणि जर प्रचार केला जात असेल तर नेहमी विचारा की त्याचा फायदा कोणाला होतोय. आणि तुम्हाला दिसेल की फायदा कोणाला होतोय. कंपन्या, हे राजकारणी, धार्मिक अधिकारी आणि त्यांची भली मोठी यंत्रणा, हेच लोक आहेत ज्यांना या प्रचाराचा फायदा होतो. आपलं आयुष्य अशा पद्धतीने घालवा की ज्यामध्ये तुम्ही शक्य तितका जास्त उपभोग करू शकता आणि मग तुम्हाला आनंदी आणि यशस्वी म्हणता येईल. हेच तत्वज्ञान आहे जे तुम्हाला सांगितलं गेलंय. आपण असं म्हणू शकतो की हवामान संकटासाठी बऱ्याच अंशी कॉर्पोरेशन्स जबाबदार आहेत. पण तुम्ही जेव्हा या गोष्टीकडे बारकाईने पाहता तेव्हा ही गोष्ट समजते की सामान्य माणूस ज्या विचारधारेला बळी पडलाय तोच खरा कळीचा मुद्दा आहे. समजतंय का? मग कंपन्यांना थांबवायचं कसं? किंवा सरकारकडून योग्य धोरणं बनवून घ्यायची कशी? जेव्हा तुम्हीच ग्राहक आणि तुम्हीच मतदार आहात. जोपर्यंत तुम्ही तयार आहात त्यांची पाठराखण करायला, तोपर्यंत त्यांचा लोभ, महत्वाकांक्षा आणि मूर्खपणा असाच सुरू राहील. जर तुमच्या निवडी ग्राहक म्हणून बदलल्या तर विक्रेत्याला त्याच्या व्यवसायाचा प्लॅन बदलावा लागणार नाही का? आणि विक्रेता त्याचा बिझनेस प्लॅन का बदलेल? जर ग्राहक तसाच राहिला, मूर्ख पण आनंदी,
किंवा मतदार आनंदात मूर्ख राहतो? विचार करून बघा. खरं तर जर आपण त्यांच्या प्रचाराच्या पलीकडे पाहिलं नाही तर आपण आमंत्रण देत आहोत आपल्यावरच आक्रमण करायला. दिसत नाहीये का हे? कदाचित तुम्ही किंवा मी एक ठीकठाक माणूस असू. मी स्वतःला फार खोलवर समजत नसेल. जग, आयुष्य किंवा तत्वज्ञान मला समजत नसेल. पण मी असा आहे की काहीही झालं तरी खुश राहणारा एक सरासरी माणूस. पण कुणाला त्याचा प्रॉडक्ट विकायचा आहे किंवा मला एखादा धार्मिक संघटनेत सामील करून घ्यायचंय किंवा माझं मत मिळवायचंय, तो माणूस येईल आणि माझ्या अज्ञानाचा वापर करून मला ब्रेनवॉश करेल. खरं तर या सगळ्या सिस्टम्स मला अजूनच वाईट अवस्थेत टाकतात. एक नागरिक किंवा ग्राहक म्हणून ते करत असलेल्या त्यांच्या गोष्टींमध्ये यशस्वी होतात कारण आपण फारच बोळसट आहोत. मंद बदकासारखे, सोप्या शिकारीसारखे. जोपर्यंत आपण आहोत तसेच राहतो तोपर्यंत काहीच उपाय नाही. तुम्ही जर फक्त नैतिक मार्गांनी, नीतिमूल्यांच्या आधारे किंवा धोरणात्मक उपायांनी कंपन्यांमध्ये बदल घडवायचा प्रयत्न करत असाल तर तसं होणार नाही. तो फक्त एक भ्रम आहे. वास्तवात तसं काही घडणार नाही. एकत्रित जागृतीशिवाय दुसरा काहीही मार्ग नाही. मला माहित आहे हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं आणि वेळ खाऊ आणि खूपच दीर्घकालीन. पण दुर्दैवाने आपल्याकडे तोच एकमेव पर्याय आहे. जागृत व्यक्ती जी फक्त स्वतःपुरतीच थांबत नाही. जे काही त्याने पाहिलं आहे ते पाहिल्यावर त्याला वाटतं की ते सगळीकडे पसरावं. हाच एकमेव शक्य असलेला उपाय आहे. हॅलो सगळ्यांना, मी अनिमेश आहे. मी मुंबईत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो आणि यावेळी दीपोत्सवमध्ये सहभागी होण्यासाठी आलो आहे. मी 2019 पासून इथे येतोय. त्याच वर्षी मला आचार्यजींचा पहिल्यांदा परिचय झाला. त्यावेळी मी नुकताच कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालो होतो आणि काय करावं, आयुष्य म्हणजे नेमकं काय, माझं भविष्य कुठे आहे, या सगळ्या गोष्टींबाबत पूर्ण गोंधळात होतो. तेव्हाच कसं तरी यूट्यूबवरून आचार्यजी माझ्या आयुष्यात आले. मी त्यांच्या 2013 आणि 2014 मधल्या सर्व लेक्चर्सचे व्हिडिओ पाहिले आणि नंतर त्यांच्या वेबसाईटवरून अजून माहिती मिळवली. मग माझा आचार्य प्रशांत फाउंडेशनच्या स्वयंसेवकांशी संपर्क आला आणि तिथून ही एक अखंड यात्रा सुरू झाली. मी सतत फाउंडेशनच्या संपर्कात राहिलो आहे. जेव्हा गीता सेशन सुरू झाले तेव्हापासूनच मी त्यात सहभागी झालोय. आधी हे सेशन्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर होत असायचे, पण आता आपल्याकडे एक खूपच मजबूत आणि नीटनेटका ॲप आहे जिथे आपल्याला सगळी माहिती व्यवस्थित मिळते. आपण एआयला प्रश्न विचारू शकतो जो आपल्याला आचार्यजींचे संबंधित व्हिडिओ सुचवतो, ज्यामुळे गीता सेशन्स खोलात जाऊन समजायला मदत होते. महिन्यात 17 ते 18 वेळा हे सेशन्स होतात आणि त्यामुळे आयुष्य म्हणजे नेमकं काय हे स्पष्टपणे समजायला लागतं. माझ्या स्वतःबद्दल मला खूप काही उमगलंय. मी स्वतःला कोणत्या थापा सांगतो, माझ्या प्रत्येक पावलावर किती भ्रम असतात, याची जाणीव होत गेलीय. आता एखादी समस्या आली की ती हाताळण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदललाय. पूर्वी कसा प्रतिसाद दिला असता त्यापेक्षा आता तो खूप वेगळा असतो. माझं आयुष्य अजूनही बदलत चाललंय आणि या सुंदर समुदायासाठी मी आचार्यजींचा मनापासून ऋणी आहे.
इथे आपण आपले विचार शेअर करू शकतो, आपल्या कल्पना मांडू शकतो आणि सत्याला महत्त्व देणाऱ्या लोकांशी जोडलेले राहू शकतो. धन्यवाद.